हे पोरांनो, इकडे बघा. या ठिकाणी मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहे. पेन्सिल आणि चमचा या ग्लास मध्ये टाकलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला पेन्सिल आणि चमचा वाकलेला दिसत नाही, तुटलेला दिसत नाही, बरोबर. ग्लास मध्ये मी पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्याबरोबर ही पेन्सिल आणि हा चमचा या ठिकाणी आपल्याला तुटलेला आणि वाकलेला दिसून येते मित्रांनो. खरोखरच पेन्सिल आणि चमचा तुटला. अरे पोरांनो, ही पेन्सिल पाणी टाकल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला वाकलेली आणि तुटलेली दिसते, पण खरोखरच आपली पेन्सिल तुटली काय बघू एकदा. अरे, ही पेन्सिल तर सरळ आहे, फक्त पाण्यामध्ये टाकल्यावर आपल्याला या ठिकाणी वाकलेली तुटलेली दिसते. हा चमचा आपल्याला या ठिकाणी वाकलेला दिसतोय, तुटलेला दिसतोय मित्रांनो, पण खरोखरच वाकले का बघू. हा चमचा तर वाकलेला नाही, फक्त पाण्यामध्ये टाकल्याबरोबर हा चमचा आपल्याला वाकलेला दिसतो. पाण्यामध्ये ही पेन्सिल आणि चमचा वाकलेला का दिसतो? हे केवळ प्रकाशाच्या खेळामुळे होत आहे. प्रकाश पाण्यामध्ये गेल्यावर डान्स करतो, हे काय? तर मित्रांनो, माहितीये का, प्रकाश किरण जेव्हा कमी घनता असणाऱ्या हवा या माध्यमातून जास्त घनता असणाऱ्या पाणी या माध्यमामध्ये प्रवेश करतात, प्रवेश केल्याबरोबर प्रकाश किरण त्या ठिकाणी आपला वेग स्लो करतात, त्याचा वेग कमी होतो. वेग कमी झाला की मग काय होते? दिशा बदलते. दिशा बदलल्यामुळे काय होते? प्रकाश किरण त्या ठिकाणी वाकतो आणि प्रकाश किरण वाकल्यामुळे पाण्यामध्ये असणारी ही पेन्सिल आणि हा चमचा, त्यावरून येणारा जो प्रकाश किरण आहे, म्हणजे पाण्यामधून येणारा प्रकाश किरण हवेमध्ये येत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाकतो आणि वर आल्यानंतर आपल्या डोळ्यांना असं वाटते की तो प्रकाश किरण सरळच आलाय काय, म्हणून त्या पेन्सिल आणि हा चमचा त्या ठिकाणी वाकलेला तुटलेला दिसतो. यालाच म्हणतात प्रकाशाचा खेळ, म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मित्रांनो, असेच विज्ञानाचे नवनवीन भन्नाट व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.